न्यू ब्लॉग न्यू मी नाही आहे गाईज, इट इज द सेम मी. साडी फक्त पूजेपुरतच होती, कारण त्याच्यापेक्षा जास्त कसं आहे ना, आपल्याला जमत नाही. आवडतं पण जमत नाही, कामही असतात त्यामुळे. सो टू ॲड सम व्हॅल्यू टू दिस ब्लॉग, हिअर इज समथिंग विच आय वॉन्ट टू शेअर विथ यू. बेसिकली ही एक इन्फॉर्मेशन असेल जी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन खूप वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला किंवा शिकायला मिळतेच. बट बिफोर वी हेड टू द इन्फॉर्मेशन, हिअर इज समथिंग विच आय वॉन्ट टू शो यू, दॅट इज स्टेशनरी. सो मला हे असे काही स्टिकी नोट्स मिळालेले. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे कशासाठी असतात बेसिकली. मग नंतर मला कळलं याचा यूज आपण मे बी अशा पद्धतीने करू शकतो. दॅट इज, जेव्हा आपण कुठलेही पुस्तकं वगैरे वाचतो तर तेव्हा त्यातली काही इम्पॉर्टंट नेम्स असतील, म्हणजे माझी पद्धत आहे ही, मी जशी सांगते तुम्हाला. समजा काही स्टोरी वाचतोय किंवा काही गोष्ट वाचतोय, स्पेशली त्या लोकांना ज्यांना जास्त वाचायला आवडत नाही, लाईक मी, तर मग मी असे इम्पॉर्टंट जी नावं आहेत त्या वाचनामधली ती अशी लिहून ठेवते. किंवा त्यांना तुम्ही असं बुक मार्क्स म्हणून सुद्धा वापरू शकता. सो ऑन दॅट नोट, दिस इज वन बुक जी माझ्याकडे आहे, धर्मबोध म्हणून, जी खूप सुंदर बुक आहे. मी वाचन माझं काय एवढं काय खास नसतं, म्हणजे आय एम व्हेरी इम्पेशंट टू बी व्हेरी ऑनेस्ट. बट ही जी बुक आहे मी तेव्हाच उघडते बेसिकली जेव्हा कुठलेही आपले सणवार येतात. जसं वटपौर्णिमा होती आज, तर मला आधी थोडं वाचायला मिळालं नाही, त्यामुळे मी विचार केला नो प्रॉब्लेम, त्याच दिवशी आपण थोडं वाचूया. तर काही सोशल मीडियावरती व्हिडिओजही ऐकले स्टोरीजबद्दल, किंवा आधीपासून जे थोडी थोडी इन्फॉर्मेशन माहिती होती ती सगळी बेसिकली इन्फो डोक्यात होती माझ्या. सो स्टोरी खूप सोपी आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आहे की एक राजा होता आणि त्याचं नाव होतं अश्वपती राजा म्हणून. मी लिहिलंय बेसिकली नावं, लाईक दॅट्स व्हॉट स्टिकी नोट्स आर फॉर. सो लॉंग लॉंग एगो अशी एक स्टोरी आहे की अश्वपती नावाचा एक राजा होता आणि त्याला कन्या प्राप्ती व्हावी, म्हणजे बेसिकली बेबी व्हावं म्हणून त्यांनी सावित्री देवीकडे बेसिकली प्रार्थना केली की पुत्रप्राप्ती किंवा कन्याप्राप्ती व्हावी. तर त्याला एक मुलगी होते आणि तिचं नाव ही तो सावित्रीच ठेवतो. आणि ती खूप तेजस्वी असते, खूप अशी तिची पर्सनॅलिटी बेसिकली खूप भारी असते, छान असते. इतकी तिची पर्सनॅलिटी चांगली असते की तिला असा योग्य असा बोलतात ना, असा वर मिळणं, खूप वर ॲज अन हजबंड मिळणं खूप डिफिकल्ट होऊन जातं एका टाईम नंतर. मग राजा तिला बोलतो, पुत्री तुम अपना वर खुद ढूंढो, म्हणजे तू स्वतःच वर जे आहे तू स्वतःच शोध, मी तुझ्या डिसिजनला सपोर्ट करेन. सो ती शोधायला निघते. मग ती पोचते शाल्वदेश, आणि त्या राजाचं नाव असतं धीमसेन राजा, आणि त्याचा पुत्र असतो सत्यवान. सो बेसिकली ह्या राजाचं एक शॉर्ट इन्फो सांगायची झाली की तो रिसेंटलीच एक राज्यात, एक त्याचं राज्य सगळं त्यांनी हरवलेलं असतं एका वॉरमध्ये, आणि तो आपल्या वाईफ आणि त्याचा मुलगा जो सत्यवान आहे त्याच्यासोबत एका जंगलमध्ये राहत असतो. आणि दॅट्स हाऊ आपली सावित्री जी आहे तिला सत्यवान दिसतो त्या जंगलमध्ये, आणि शी गेट्स अट्रॅक्टेड टू हिम, टू हिज पर्सनॅलिटी. तिला तो खूप आवडतो आणि ती ठरवते की तिला याच्याशी लग्न करायचं. अँड देन शी गोज टू हर फादर अँड टेल्स ऑल दिस स्टोरी की मला याच्याशीच लग्न करायचं आहे फायनल. सो तिचे जे वडील आहेत दॅट इज अश्वपती राजा, त्यांना बेसिकली जास्त डिटेल्स माहीत नसतात सत्यवानच्या फॅमिलीचे आणि सत्यवानचे बेसिकली. सो बेसिकली सत्यवानची एक अशी स्टोरी असते की त्याला एक शाप नाही बोलू शकत, त्याचं म्हणजे त्याचं नशिबातच असं लिहिलेलं असतं की त्याचं जे एज आहे ते खूप अल्पायुत, म्हणजे त्याचं डेथ होणार आहे, त्याची लवकरच डेथ होणार आहे. तर मग ही गोष्ट जे आपले नारद मुनी आहेत ते येऊन अश्वपती राजांना सांगतात की सत्यवान येणाऱ्या 1 वर्षातच त्याची डेथ होणार आहे, त्याचं आयुष्य नाही आहे एवढं. तर अश्वपती राजा सुद्धा डेफिनेटली मुलीची काळजी पोटी ते बोलतात तिला की अरे तू नको असं करूस, मे बी तुझं लाईफ म्हणजे 1 वर्षाने त्याची डेथ होणार आहे, तू कसं, म्हणजे हे काय, ह्याला अर्थ आहे लग्न करून वगैरे. तर ती उत्तर देते की माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या नशिबात जर विधवा होणं आहेच, तर ते कसंही होईल, ते कोणाशी लग्न करून होऊ शकतं. पण जर मे बी मी त्याच्याशी लग्न करून जर बोलतात ना त्याचं नशीब जर बदलत असेल, तर मग काय वाईट आहे, किंवा असंही होऊ शकतं ना की जस्ट लुक टुवर्ड्स अ पॉझिटिव्ह साईड, असं ती सांगते. तर मग तिचे वडील ऐकतात तिचं, एक्सेप्ट करतात तिचं बोलणं, आणि मग दे डिसाईड की ठीक आहे आपण लग्न करूया. मग ती सगळं तिचं जे राज्य वगैरे आहे ते सोडून सत्यवान आणि त्याच्या फॅमिलीसोबत राहायला स्टार्ट करते. आणि मग एक दिवस काय होतं की, आणि तिला ऑलरेडी माहीत असतं की असं काही ना काही होणार आहे 1 वर्षाने पुढे जाऊन. सो ती प्रिपेअर्ड असते, ती खूप मनापासून सेवा करते सगळ्या गोष्टींची.
त्याच्या तिच्या फॅमिलीची, तिच्या पतीची किंवा देवाची पूजा अर्चना खूप करते. आणि जेव्हा ते दिवस जवळ येतात, फॉर एक्झाम्पल त्या दिवसात म्हणजे तो जो दिवस येणार असतो ज्या दिवशी तो मरणार आहे हे ठरलेलं असतं, त्याच्या जस्ट 4 दिवस अगोदर ती एक व्रत चालू करते आणि त्याला बोलतात त्रिरात्र सावित्री व्रत. सो बेसिकली ह्या पुस्तकाच्या माहितीप्रमाणे असं सांगितलं गेलंय की हा जो वटसावित्रीवाला व्रत आहे इट इज ॲक्च्युली अ 3 डे व्रत. बट आजकालच्या आपल्या पिढीमध्ये आपल्याला हे बोलतात ना, आपल्याला जनरेशनमध्ये हे 3 दिवसाचे व्रत वगैरे करणं पॉसिबल नसल्यामुळे आजकाल फक्त आपण तो एका दिवसाचा करतो आणि वी आर डन. सो बेसिकली अमावस्यापासून चालू होतो हा म्हणजे हा जो व्रत असतो आजपासून 3 म्हणजे समजा आज वटपौर्णिमा आहे, याच्या 3 दिवसा अगोदरपासून हे व्रत चालू होतं आणि मग हे 4थ्या दिवशी जे आपण करतो ते. सो ती करते आणि जी 4था दिवस जो असतो लास्टवाला त्या व्रताचा दिवस, त्या दिवशीसाठी तिला त्या व्रतासाठी काही लाकडं हवी असतात, त्या पूजेसाठी, त्या गोष्टीसाठी, काही त्या पूजेसाठी बेसिकली. तर त्या लाकडांसाठी हे दोघंही सत्यवान अँड सावित्री हे दोघं जातात जंगलामध्ये. आणि काय होतं की तो दिवस तर ठरलेला असतो, तो त्या दिवशी न चुकता म्हणजे बोलतो ना कितीही चुकवलं तरी ते मरण त्याच्यावर येणारच असतं. तर अचानक त्याची तब्येत डाऊन व्हायला लागते सत्यवानची आणि तो म्हणजे म्हणतात ना त्याला असं डिझिनेस व्हावं लागतं आणि तो असा हळूहळू असा स्लो डाऊन होऊन जातो आणि तो बोलतो की मला थोडा आराम करायचा आहे. मग तो एका ते लोक असे चालत चालत एका वडाच्या झाडाखाली पोचतात आणि मग तिथे तो थोडा असा पडून जातो, असं म्हणजे बोलतात ना असा स्लो डाऊन होऊन. आणि म्हणजे अचानक त्याचं सगळी तब्येत पूर्ण डाऊनच होऊन जाते आणि तो सावित्रीच्या मांडीवरती असं डोकं ठेवून तिथेच असा पडलेला असतो. आणि दॅट्स द पॉइंट वेन यमदूत येतात सगळे त्याला घ्यायला. आणि जी आपली सावित्री असते तिचं तेज इतकं असतं, तिच्या पतिव्रतेचं तेज इतकं असतं की यमदूत तिच्या त्या रेडियसमध्येच पोचू शकत नसतात. तर मग शेवटी मग ते यमाला घेऊन येतात. ते बोलतात की हम लोग से नहीं हो रहा है, अभी तुमको कुछ करना पडेगा. मग शेवटी यमदूतांकडून काय होत नाही, मग यम स्वतः येतात, यमराज. आणि तेव्हा यमराजांची पण ती वादविवाद करायला लागते की तुम्ही असं नका करू म्हणून. म्हणजे बोलतात ना मला प्लीज म्हणजे मला जगू दे त्यांना, त्यांचं लाईफ नका त्यांना घेऊन जाऊ, म्हणजे मी माझं बोलतात ना तुम्ही नका, म्हणजे खूप कन्व्हिन्स करायला बघते बेसिकली त्यांना की नका घेऊन जाऊ त्यांना. पण यम बोलतात रूल्स आर रूल्स, आता न्यायला तर लागेल मला, तू दुसरं काही माग, पण तुझी पतिव्रता बघून सगळ्या देवांना म्हणजे सगळे देवी देवता मला सगळ्यांना माहिती आहे तू किती मोठी पतिव्रता आहेस, पण शेवटी मला जे आहे ते करावं लागणार, तू दुसरं काही माग. तर ती बोलते की ठीक आहे. तर मग ती वरदान तिला बोलतात तू माग काही वरदान, तुला मी देईन ते विश माग तू. तर ती पहिलं विश असं मागते की तिचे जे सासरे असतात त्यांनी जे राज्य गमावलं असतं, प्लस ही त्यांना दृष्टीही त्यांची गेलेली असते, तर ती बोलते त्यांना दृष्टी आणि त्यांचं राज्य त्यांना परत मिळवते. तर मग यम बोलतात तथास्तु, ठीक आहे. आणि मग ते परत सत्यवानला घेऊन निघायला निघतात. ते परत त्यांच्या मागे 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 चालत राहते. तर ते परत बोलतात तू परत हवं तर अजून एक वरदान माग, पण मी तुला तरी पण सत्यवानाचे प्राण नाही देऊ शकणार. ती हार नाही मानत. तर ती ह्यावेळी असं वर मागते की मला पुत्र प्राप्ती होऊ दे. आणि यम काही न विचार करता तथास्तु बोलतात. आणि मग ती यमांना बोलते की आता तुम्ही मला पुत्र प्राप्तीचं वरदान दिलं आणि जसं तुम्हालाही माहिती आहे की मी सगळ्यात म्हणजे की मी किती मोठी पतिव्रता आहे म्हणून, आणि सत्यवानाशिवाय तुम्हाला पुत्र प्राप्ती होऊ शकणार नाही. सो इन शॉर्ट तुम्हाला सत्यवानला परत द्यावं लागेल मला. इथे यम शेवटी हार मानतात आणि बोलतात की ओके ठीक आहे, चल तू जिंकलेस हे कन्व्हर्सेशन, हे तू जिंकलीस हे म्हणजे ह्याच्यावरून तू किती महान पतिव्रता आहेस ते तर आता परत एकदा एक जगाला कळेल. तर मग दॅट्स हाऊ शी गेट्स बॅक हर हजबंड. आणि इन द मेमरी ऑफ दिस डे सगळ्या ज्या पत्नी आहेत त्या आपल्या पतीच्या गुडविलसाठी किंवा त्याच्या गुड हेल्थसाठी बेसिकली ह्या दिवशी प्रार्थना करतात किंवा लॉंग लाईफसाठी बेसिकली प्रार्थना करतात. अँड दॅट्स हाव द स्टोरी इज. सो मुलांनो, आपण काय शिकलो ह्या स्टोरीमधून? तसं शिकण्यासारखं तर खूप आहे, बट आयरनी बघा, मी हे जेव्हा सगळं वाचत होती तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकदम विचित्र आणि वेगळं चित्र फिरत होतं. दॅट इज आत्ताचे जे केसेस चालू आहेत जिथे होणाऱ्या बायका किंवा अरेंज मॅरेजचे जे केसेस आहेत जिथे मर्डर्स केले जातात,
आणि म्हणजे काय वृत्ती झाली आहे माणसांची मलाही कळत नाहीये बेसिकली. आणि नाही समजा की ह्यातून म्हणजे काय कळावं की ह्युमन जी स्पीशीज आहे ती नक्की कुठल्या दिशेला जाते, काय म्हणजे याचं डिरेक्शन काय आहे, हे कुठून येत आहेत हे सगळे असे विचार करायचे. आणि भीती कशी वाटत नाहीये मेन म्हणजे. तर मग बेसिकली असं हे जे सगळं सोसायटीमध्ये चालत असताना खूप कमी गोष्टी आहेत ज्या आपल्याला पॉझिटिव्हिटी शिकवतात. आणि त्यातलाच हा आपला हिंदू धर्म आहे जो आपल्याला पॉझिटिव्हिटी शिकवतो. प्रत्येक सणाला, प्रत्येक पावलोपावली आपले जे हे सण आहेत ते खरंच खूप किती इम्पॉर्टंट आहेत ते कळतं याच्यामुळे. अँड टू बी ऑनेस्ट आजकालच्या म्हणजे माझं जे कामं असतात किंवा सगळेच आजकाल म्हणजे सगळ्या सावित्री आहेत त्या सगळ्या मोस्टली वर्किंग वुमन असतात. तर त्या नादात नाही लक्षात राहत कधी कधी हे सण वार. मलाही लक्षात आलं नाही पटकन की अरे वटपौर्णिमा आहे. माझ्या मम्मीने जोपर्यंत मला आठवण करून दिलेली नाही तोपर्यंत मला लक्षातच आलं नव्हतं. बट देन जेव्हा केव्हा आपल्याला कळतं, जे जे आपल्याला माहिती आहे, जेवढं कळतं ते नक्की करावं सगळ्यांनी. आणि त्यामुळे बेसिकली जस्ट एक पॉझिटिव्हिटी येते आयुष्यामध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये. आणि दॅट्स ऑल. खूप सिरियस सिरियस ब्लॉग झालेला आहे, बट लेट मी शो यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग बिफोर वी एंड दिस ब्लॉग. हॅव अ लुक ॲट माय क्यूट लिटल हायलायटर्स. एक मिनिट, हे बघा कसले क्यूट आहेत. आय डोंट रिमेंबर हे कुठून आहे. सॉरी गाईज, मी लक्षात ठेवेन नेक्स्ट टाइम पासून. मला माहिती नव्हतं आयुष्यात की मी पुढे जाऊन असं काही स्टेशनरी वेशनरीचे ब्लॉग्स करेन. सो आय वॉजंट प्रिपेअर यू सी. बट दिस इज व्हेरी क्यूट इजंट इट. अजून एक आहे बाय द वे जो मी मुजी मधून घेतलाय. चेक दिस आउट. इंटरेस्टिंग. स्टेशनरी लवर्सचं बेसिकली सगळ्यात मोठं अट्रॅक्शन काय असतं माहिती आहे? द वे इट इज डिझाईन्ड इज व्हॉट आय लव्ह. म्हणजे सगळ्यांचं तेच असतं की त्याचं जे डिझाईन असतं ते खूप युनिक असतं, किंवा त्याची जी युजेबिलिटी असते म्हणजे त्याचं स्मूथनेस वेगळं असतं. दॅट्स द मेन अट्रॅक्शन पॉईंट ऑफ एनी स्टेशनरी. आणि तेच मलाही खूप आवडतं. बस झालं ना आजसाठी. ओके दॅन, सी यू नेक्स्ट. बाय बाय. ही बडबड जर शेवटपर्यंत ऐकली असाल ना, सबस्क्राईब करा. ओके.